तर मागच्या पाठामध्ये आपण वि स खांडेकर लिखित गवताचं पातं, गवताचे पाते याविषयी परिचय त्या ठिकाणी आपण पाहिला. विज्ञान कथा म्हणजे काय, ऐतिहासिक कथा म्हणजे काय, जातक कथा म्हणजे काय, साहस कथा, रहस्य कथा या कथेविषयीची जे माहिती आहे, कथेचे जे प्रकार आहेत, तर ते प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर या आपल्या अभ्यासक्रमासाठी वि स खांडेकर यांची असलेली रूपक कथा आहे. तर ही रूपक कथा प्रत्यक्षामध्ये पाहत असताना रूपक कथेविषयीचे वैशिष्ट्य मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की रूपक कथा ही आकारानं लहान जरी असली तरी त्याच्यामधून असलेला जो संदेश आहे तर तो संदेश अतिशय मोठा असतो. त्याचा जो वाच्यार्थ आहे तर त्या वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ याचा आपण विचार करून त्या ठिकाणी लक्ष्यार्थ म्हणजे प्रभावीपणे असतो याची या ठिकाणी मागच्या तासामध्ये आपण माहिती मिळवल्यानंतर या पाठामध्ये वि स खांडेकर यांनी काय केलं किंवा तशा प्रकारचे एक लहानशी अशा प्रकारची रूपकथा आपल्या समोर अभ्यासासाठी ठेवलेली आहे. तर या रूपकथेच्या माध्यमातून निसर्गाचं आणि माणसाचं कशा प्रकारचं नातं आहे तर या रूपकथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरूनच एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली, पट पट पट. मग त्या प्रमाणात उदाहरणामध्ये आपण पाहतो किंवा जे आपले ऋतू आहेत तर या काही ऋतूमध्ये त्या ठिकाणी पालवीला म्हणजे झाडाला पालवी फुटते. काही ऋतूमध्ये त्या ठिकाणी काय होतं किंवा त्या ठिकाणी असलेलं झाडाचं जे पान आहे तर ते पान गळून पडतं. मग या परिणाम अशा प्रकारचं या ठिकाणी हे निसर्गाचा असलेला जो नियम आहे तर या नियमाप्रमाणे सर्व घडामोडी या चालू असताना माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा त्याप्रमाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आपलं वर्तन हे होत असतं. म्हणजे निसर्गाचा सुद्धा आपल्या म्हणजे मानवी जीवनावर, मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो. आणि तशाप्रमाणे त्या ठिकाणी हिवाळा संपल्यानंतर ज्याप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे या ऋतूमध्ये याप्रमाणे या ठिकाणी काय होते किंवा झाडाची पानं गळून पडायला लागतात आणि गाळून पडायला लागल्यानंतर त्या झाडावरून खाली पडणारी जी पानं आहेत तर ते पटपट अशा प्रकारचा आवाज करून त्याप्रमाणे काय होतं किंवा त्या ठिकाणी झाडाच्या खाली आवाज करायला लागतात. त्यांचा जो पटपट असा करणं कटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नाचा चुराडा झाला की. मग त्या प्रमाणात उदाहरणामध्ये समाजामध्ये आपण पाहत असताना आपण पाहतो किंवा काही लोक स्वतःला अतिशय मोठं समजतात आणि काही लोक इतर समोरचा जो व्यक्ती आहे तर त्या समोरच्या माणसाला आपल्यापेक्षा कमी समजतो, आपल्यापेक्षा क्षुद्र समजतो. म्हणून त्याप्रमाणे त्यांचा सहवास सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला किंवा जवळ जरी आला तरी त्याचा आपल्याला कंटाळा येतो, त्याचा आपण तिरस्कार करतो. तशाप्रमाणे झाडाच्या खाली असलेलं गवताचं जे पात आहे तर ते गवताचं पातं जमिनीशी लगत असल्यामुळं ते गाढ अशा प्रकारचं शांत काय झालेलं आहे किंवा तशा प्रकारचं झोपलेलं आहे. आणि झोपल्यानंतर मग या परीने त्या ठिकाणी काय होतं किंवा तशा प्रकारचं वरून पडणारं जे झाडाचं पान आहे तर ते पटकून त्याप्रमाणे गवताच्या पात्याजवळ पडल्यानंतर आवाज होऊन त्याची झोपमोड व्हायला लागलेली आहे त्या गवताची. आणि त्या परीने तो त्या ठिकाणी त्याला कंटाळा येऊन त्या ठिकाणी काय म्हणतो की बा अरे बाबा तू खाली पडत असताना तशा प्रकारचं म्हणजे शांत पद्धतीने न पडता अशा प्रकारची म्हणजे आवाज करत का पडत आहेस अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गवताला सांगितल्यानंतर पानाला राग आला. म्हणजे एखाद्या माणसानं आपल्याला एखादे शब्द बोलल्यानंतर आपण काय करतो किंवा तशा प्रकारचे त्या माणसाला त्या शब्दाविषयी आपल्याला राग येतो. समोरच्या माणसानं आपल्याला एखादा शब्द बोलला, अरे उदाहरणामध्ये आपण पळायला लागलेलो आहे, पळायला लागल्यानंतर एखाद्या माणसानं आपल्याला सांगितलं अरे बाबा एवढं वेगानं काय पळायला लागलायस, कुठंतरी त्या ठिकाणी पायात पाय अडकन पडशील आणि त्या ठिकाणी कुठंतरी तुला दुखापत होईल असं म्हटल्यानंतर आपल्याला राग येतो. आणि त्याप्रमाणे त्या माणसाला आपण काय म्हणतो, तुला काय करायचं, मी पडन नाही तर काय तर होईल. ज्याप्रमाणे म्हणजे या पाठाच्या माध्यमातून लेखकाने वि स खांडेकर यांनी काय केलं किंवा निसर्गामध्ये असलेले जे घटक आहेत तर ते माणसामध्ये पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माणूस त्याप्रमाणे अशा प्रकारचं म्हणजे निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहे तर त्या घडामोडीचं तशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी देत असताना त्या पानाला राग आला. खाली म्हणजे आपण वरून खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या गवताना आपल्याला अशा प्रकारचं बोलल्यानंतर त्या पानाला राग आल्यानंतर तो चिडून त्या पानाला बोलायला लागला. हे काय गवताला, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला,
मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्यातला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला हे समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलं. पण त्याप्रमाणे अशा प्रकारचं त्या पानाला काय केलं किंवा त्या गवताचा राग आला. आणि राग आल्यानंतर त्याने सांगितलं की अरे म्हणला येडायस का काय, म्हणला तुला काय माहिती आहे? हं, तू काय या जमिनीशी लागून त्या ठिकाणी काय बसू नयेस. आम्ही काय करतो किंवा तशा प्रकारचे या वातावरणामध्ये वावरतो, वरून त्या ठिकाणी खाली अशा प्रकारची झेप घेतो. आणि वरून झेप का घेत असताना तशा प्रकारचा मिळणारा जो आनंद आहे तो मिळणारा आनंद तुला काय माहित आहे? म्हणजे म्हणजे जीवनामध्ये माणूस जीवन जगत असताना अशा प्रकारे कुणालाही कोणीही तुच्छ किंवा कमी समजता कामा नये. मी श्रेष्ठ आहे, मी अशा प्रकारचा माझ्या इतका कोणी मीपणा जो आपल्या मनामध्ये आहे तर तो कधी त्या ठिकाणी माणसामध्ये येऊ नये. यासाठी मग तशा प्रकारचं पानानं त्या गवताला अतिशय क्षुद्र समजलं. आणि क्षुद्र समजल्यानंतर त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय केलं किंवा तो सुद्धा त्या म्हणजे जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर काही दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी त्या पाण्याचं रूपांतर बारीक बारीक अशा प्रकारच्या त्या ठिकाणी काय झालं किंवा तशा प्रकारचं म्हणजे कचऱ्यामध्ये झालं. ते मातीत मिसळून गेलं आणि मातीत मिसळून गेल्यानंतर काही दिवसाच्या नंतर त्याच्यामधून त्या पानाचं जे रूपांतर ते त्या गवताच्या पात्यामध्ये झालं. आणि ते गवत त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी उगवायला लागलं. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. म्हणून त्याप्रमाणे त्या ठिकाणी वसंत ऋतू आल्यानंतर ज्या नवीन अशा प्रकारच्या ज्या पालव्या फुटत असतात तशाप्रमाणे या ठिकाणी काय झालं किंवा त्या पानाचं जे रूपांतर आहे त्या पानाचं रूपांतर हळूहळू मातीत मिसळून त्या ठिकाणी काय झालं किंवा तशा प्रकारचं या गवताच्या पात्यामध्ये झालं. आणि गवताच्या पात्यामध्ये झाल्यानंतर ज्या पानानं गवताला अतिशय क्षुद्र समजलेलं होतं त्या पानाला सुद्धा गवताप्रमाणे त्या ठिकाणी जीवन म्हणजे वाट्याला आलं. आणि आल्यानंतर तशा प्रकारचं या ठिकाणी चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाणी सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. म्हणून अगोदर ज्या पानानं या गवताला क्षुद्र समजून त्याप्रमाणे अरे बाबा माझ्या इतकं अशा प्रकारचं म्हणजे झेप घेणारा माझ्या इतका मोठा तुझ्या या गवताला काय करणार अशा प्रकारचं बोललेलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं की बा ते हळूहळू त्याप्रमाणे ते पान हे कुजलं वाळलं कुजून त्याप्रमाणे ते मातीत मिसळून गेलं. मातीत मिसळून त्याप्रमाणे त्याचं गवतात म्हणजे पाऊस पडल्यानंतर त्याप्रमाणे त्या गवतात म्हणजे पानाचं रूपांतर गवतात झालं. आणि गवत हळूहळू त्या पानाचं रूपांतर गवतात झाल्यानंतर वर जमिनीच्या वर यायला लागलं. आणि वसंत ऋतू आला आणि त्याप्रमाणे म्हणजे तो पानं गळायचा ऋतू आला आणि त्याप्रमाणे पानं पटपट गळायला लागल्यानंतर त्याला सुद्धा त्या ठिकाणी राग यायला लागला. आणि राग यायला लागल्यानंतर मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो पानात रूपांतर झालेले जे गवताचं पात आहे तर त्या गवताच्या पात्याला त्याप्रमाणे तशा प्रकारचा राग आल्यानंतर तो याप्रमाणे या गवताला म्हणजे या पानाला सुद्धा त्या ठिकाणी काय झालं किंवा तशा प्रकारचं म्हणजे राग आला. आणि राग आल्यानंतर ते पुन्हा जागे झालं. आणि याप्रमाणे अशा प्रकारचा आवाज करीत त्याप्रमाणे पृथ्वीवर त्या ठिकाणी पडत होतं. ते गवताचे पाते कपाळाला आटी घालून स्वतःशीच फुटफुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला त्याने अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी. साऱ्या गोड गोड स्वभावाचा चेंदामेंदा केला यांनी. म्हणून त्याप्रमाणे ज्या पानाचं रूपांतर गवतामध्ये झालेलं होतं त्या गवताला सुद्धा याप्रमाणे त्या ठिकाणी काय झालं की या पानाची कटकट वाटायला लागली. उदाहरणामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना त्याप्रमाणे काय करतो किंवा आपल्या मुलांना आपण काय करतो किंवा तशा प्रकारचं म्हणजे जीवन कशा प्रकारचं जगावं, बाबा हे बरोबर नाही ते बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी आपल्या मुलांना सांगतो. परंतु आपण काय करावं किंवा त्याप्रमाणे आपण सुद्धा विचार करावा किंवा आपण आपल्या मागील तारुण्याच्या काळामध्ये आपण जीवन कसं जगलो आणि जीवन जगल्यानंतर आपले वडील सुद्धा आपल्याला असं सांगत असताना त्या वडिलाची कटकट आपल्याला वाटायची. त्या वडिलाची कटकट
आपल्याला वाटायची तशाप्रमाणे त्या ठिकाणी, परंतु आता आपण या वयामध्ये आल्यानंतर या मुलांना त्याप्रमाणे तशा प्रकारचं कशा प्रकारचं म्हणजे वडिलांची कटकट वाटायला लागायची आणि मुलांना मात्र त्या ठिकाणी आपल्या वडिलांनी कशा प्रकारचं वागावं या परीने तशा प्रकारचं मुलांना वाटायचं. एकमेकाच्या बद्दल माणसांच्या मनामध्ये असलेला जो अशा प्रकारचा जो म्हणजे एकमेकाच्या बद्दल असलेला जो वेगळेपणा आहे, तर हा वेगळेपणा त्या ठिकाणी वाटणारं जे अशा प्रकारचं मत आहे, तर हे मत त्याप्रमाणे लेखकाने काय केलं किंवा या रूपकथेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणून या रूपकथेचा म्हणजे अर्थ म्हणजे भावार्थ म्हणजे काय सांगितलं आहे किंवा अगदी साध्या सुध्या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाने सामर्थ्य या कथेमध्ये सुंदर रीतीने प्रकट केलेले आहेत. म्हणून माणसाचं जे स्वभाव आहे, हा स्वभाव त्या ठिकाणी म्हणजे व्यक्ती तेवढा प्रकृती, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव, प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाला वाटणारे अशा प्रकारचे विचार वेगवेगळे आहेत. म्हणून त्याप्रमाणे या ठिकाणी समाजामध्ये दिसणारे अनेक स्वभावाचे जे लोक आहेत, तरी अनेक स्वभावाच्या लोकांचं त्या ठिकाणी काय केलं किंवा याप्रमाणे या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून हा मानवी स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पडलेला आहे. गळून पडलेलं पानं मातीत मिसळून जातात, पुढे त्या मातीतून गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघाच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच असतो, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातही करत असतं. म्हणून त्याप्रमाणे अशा प्रकारचं मानवी जीवन जगत असताना या निसर्गामध्ये असणारे जे अशा प्रकारचे जे घटक आहेत, उदाहरणामध्ये झाडाचं पान आहे, जमिनीमध्ये उगवणारं गवताचं पान आहे, तर याप्रमाणे या ठिकाणी या दोघांच्या संवादामधून त्याप्रमाणे या ठिकाणी मानवी स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्या पडणाऱ्या पानाचा गवताला ज्याप्रमाणे त्या ठिकाणी कटकट वाटायला लागते आणि त्याप्रमाणे तशा प्रकारचं या एकमेकाच्या बद्दल दोघांच्या मध्ये जो द्वेष निर्माण होतो, तर या परीने या ठिकाणी लेखकाने या ठिकाणी सांगितलं किंवा मानवी सुद्धा तशा म्हणजे मानवी स्वभाव सुद्धा तशाच प्रकारचा आहे. माणूस कितीही मोठा आणि कितीही गरीब जरी असला तरी शेवटी त्या ठिकाणी प्रत्येकाला काय करायचं आहे, या मातीमध्येच मिसळून द्यायचं आहे, हे विसरता कामा नये. म्हणून आपण समाजामध्ये किंवा जीवन जगत असताना इतरांना तुच्छ किंवा इतरांना कमी न लेखता सर्वांना समान अशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी द्यावी, असा विचार या रूपकथेच्या माध्यमातून लेखकाने आपल्या समोर मांडलेला आहे. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आहेत. म्हणून आपण पाहतो किंवा समाजामध्ये वावरत असताना माणूस प्रत्येक विषयावर त्या ठिकाणी काय करतो किंवा तशा प्रकारची चर्चा करतो, संवाद करतो. मीच कसा श्रेष्ठ आहे, माझंच कसं बरोबर आहे, मीच कसा इतरांपेक्षा त्या ठिकाणी वेगळा आहे, हे आपण ज्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो, तशा प्रकारचे निसर्गामध्ये सुद्धा अशा या घडामोडी घडत असताना माणसानं काय करावं किंवा तशा प्रकारच्या या निसर्गाच्या म्हणजे सानिध्यामध्ये आपलं जीवन जगत असताना निसर्गाकडून काही घेण्याचा आपण प्रयत्न करावा. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारे वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? मग त्याप्रमाणे आता उदाहरणामध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला एखादा मुलगा आहे, तर तो मुलगा आपला तरुण आहे, आपलं वय संपलेलं आहे, म्हणून आपण काय करतो किंवा त्या मुलांना तशा प्रकारचं म्हणजे जीवनाचं जे म्हणजे जीवन कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, जीवनामध्ये येणारे जे संकट आहे त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी कशा प्रकारचा आपण आपला प्रवास केला पाहिजे, याचं विवेचन आपण मुलाला उपदेश करत असताना या वडिलांनी काय करावं, आपण आपल्या तारुण्यामध्ये काय केलेलं आहे, कशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी तारुण्यामध्ये जगलोय याची आठवण त्या ठिकाणी आपण आपला म्हणजे करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि आठवण करून घेऊन मग तारुण्यावर तोंडसू घेण्याची तयारी दर्शवते का? मग त्याप्रमाणे आपण जर आपलं भावी म्हणजे मागच्या काळामध्ये जीवन जर आपण त्या ठिकाणी आपण आठवलो किंवा तरुण वयामध्ये या वयामध्ये असताना आम्ही कसं वागायचो, कसं काय करायचो, हे जर आपण जर त्या ठिकाणी आपण जर आठवल्यानंतर आपण आपल्या मुलाला तशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे सांगू शकत नाहीये. परंतु प्रत्येकाचा निसर्गानुसार अशा प्रकारचा स्वभाव किंवा आपल्या मुलांना आपल्याप्रमाणे न वागता चांगल्या प्रकारचं जीवन जगावं अशी प्रत्येकाची भावना असते. त्याप्रमाणे त्या ठिकाणी हा म्हणजे मानवी स्वभाव आहे आणि या स्वभावाप्रमाणे या ठिकाणी काय करत असतो किंवा तशा प्रकारचं प्रत्येक जण प्रत्येकाला उपदेश करण्याचा प्रयत्न करत असतो. या परीनं पान आणि गवताचं पातं
या दोघांमधला मोठेपणा आणि क्षुद्रपणा या ठिकाणी दर्शवित असताना लेखकांनी काय केलं किंवा तशा प्रकारचे या ठिकाणी समाजामधल्या मानवी स्वभाव त्या ठिकाणी उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग या परीनं म्हणजे आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते हा. मग त्याप्रमाणे अशा प्रकारचं दोघांच्या मधलं त्या ठिकाणी संवाद त्या ठिकाणी साधत असताना उदाहरणामध्ये वडिलांनी आपल्या मुलाला उपदेश करत असताना बाबा अरे आज असं वाग तसं वाग, असं वर्तन कर, हे कर ते कर, हे सांगत असताना त्यांचा काय येतो किंवा तरुण मुलाला आपल्या आई वडिलाचा त्याप्रमाणे काय येतो किंवा कंटाळा येतो. आणि कंटाळा आल्यानंतर हे काय सारखं सारखं त्या ठिकाणी हेच सांगत असतात. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी येतो. परंतु आपण विचार करावा किंवा आपल्याला सुद्धा आपल्या आईवडिलाच्या वयामध्ये जायचं आहे. या वयामध्ये त्या ठिकाणी आपल्या आईवडिलाला काय वाटतं तशा प्रकारचं आपल्याला सुद्धा पुढील काळामध्ये वय संपल्यानंतर वाटणार आहे याचा त्या ठिकाणी विचार करावा. परंतु तारुण्यामध्ये मुलांना वडिलाचं पटत नाही आणि म्हातार वयामध्ये म्हणजे तारुण्यामध्ये मुलाला वडिलाचं पटत नाही आणि म्हातार वयामध्ये वडिलाला म्हणजे मुलाचं पटत नाही. अशा प्रकारचा हा जो अशा प्रकारचा दोघांमधला असलेला जो म्हणजे विसंगतपणा आहे, तर हा विसंगतपणा त्या ठिकाणी लेखकाने काय केलं किंवा या ठिकाणी या म्हणजे म्हणजे या रूपकथेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे. आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते, तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप किती बदलले तरी त्याचं मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असते दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. म्हणून वडिलांनी आपल्याला उपदेश करत असताना वडिलांचा आपला कंटाळा येतो, आपण कपाळावर त्या ठिकाणी आटे आणतो. म्हणजे वेळोवेळी सारखं सारखं आपले वडील आपल्याला त्या ठिकाणी काय करतात किंवा अशा प्रकारचा उपदेशच करीतात, अशा कंटाळा येतो. परंतु आपण विचार करावा किंवा वडिलाच्या नंतर सुद्धा आपण त्या वडिलाच्या वयाची होणार आहोत आणि या वडिलाच्या वयामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या मुलांना उपदेश करणार आहोत याचा विषय त्या ठिकाणी त्या मुलांना पडत असतो. त्याप्रमाणे तशा प्रकारचं या दोन्ही ज्या पिढ्या आहेत या दोन्ही पिढीमधलं वाटणारं अशा प्रकारची जी मनस्थिती आहे, तर याचं सविस्तर अशा प्रकारचं काय रूपकथेच्या माध्यमातून आता समोर मांडलेलं आहे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जगण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. म्हणून त्याप्रमाणे काय करावं किंवा तशा प्रकारचा आपण जावे त्यांच्या गावा हे म्हणजे संतांनी संगितलेले अशा प्रकारची ही जी कौल आहे, तर याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक माणूस जीवन जगत असताना त्या समोरच्या माणसाचा विचार करावा, त्या वयाचा विचार करावा आणि या परीने अशा प्रकारचं जर दुसऱ्याच्या मनाचा विचार जर आपण केला तर नक्कीच मानवी जीवनामध्ये एकमेकापासून एकमेकाला तशा प्रकारचं दुःखाला सामोरं जावं लागणारच नाहीये. परंतु त्या वयामध्ये आपलं म्हणजे एक वेगळं पण त्या ठिकाणी आपल्या अंगामध्ये असली धमक आहे, आपल्या अंगामध्ये असली जी मस्ती आहे, आपल्या अंगामध्ये असली ताकद आहे. यामुळे त्या ठिकाणी तरुणांना समोरचे जे म्हातारे कोतारे माणसं आहेत ते कशा प्रकारचं म्हणजे तुच्छ वाटतात आणि या परीने त्या ठिकाणी म्हाताऱ्या लोकांना त्याप्रमाणे ते अनुभवलेले जे अनुभव आहेत तर ते अनुभव आपल्या मुलांना सांगत असताना बाबांनो असं वागू नका, जीवनामध्ये असं जर वागलं तर अशा संकटाला सामोरं जावं लागतं आणि आपल्या समोर अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात हे त्याला कळून असतं. म्हणून दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जगण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. म्हणून त्याप्रमाणे काय करावं किंवा समोरच्या माणसाच्या मनस्थितीचा विचार आपण करावा. एक मराठीमध्ये म्हण आहे की बा ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. म्हणजे उदाहरणामध्ये एखाद्याच्या घराला जर आग लागलेली असेल तर त्याची मनस्थिती काय असेल हे दुसऱ्याला समजत नाहीये. समजा उदाहरणामध्ये एखाद्याच्या घरामध्ये एखादा नातेवाईक त्या ठिकाणी म्हणजे वारलेला असेल, त्याला झालेले दुःख आहे ते दुसऱ्याला तेवढं दुःख होऊ शकत नाहीये. म्हणून या परीनं या ठिकाणी काय करावं की बा तशा प्रकारचा आपण सुद्धा अतिशय समजदारीनं समोरच्या माणसाच्या मनस्थितीचा विचार करूनच आपण आपलं वर्तन ठेवावं, जेणेकरून आपल्या वर्तनामधून दुसऱ्याचं मन दुखावणार नाही. म्हणजे मन दुखावणं ही सुद्धा एक हत्या आहे. हत्याचे प्रकार आहेत मानसिक हत्या आणि शारीरिक हत्या. म्हणजे आपण एखाद्या शस्त्रानं वार करणं एखाद्यावर म्हणजे हे शारीरिक हत्या आणि एखाद्याचं कमी समजून त्याप्रमाणे त्याला कमी समजून तशा प्रकारचं म्हणजे क्षुद्र समजून त्याला बोलणं, त्याला वाईट अशा प्रकारची बोलण्यामधून वागणूक देणं हे म्हणजे त्याप्रमाणे त्याला काय म्हणलं जातं मानसिक हत्या.
म्हणजे शारीरिक हत्येपेक्षा मानसिक हत्या अतिशय म्हणजे वाईट आहे. म्हणून आपण काय करावं किंवा जीवन जगत असताना आपल्या म्हणजे म्हणजे तोंडून अशा प्रकारचा शब्द जेणेकरून जाणार नाही किंवा समोरच्या माणसाला आपल्या शब्दामुळे दुःख होईल, आपण सुद्धा त्याच्या मनाचा विचार त्या ठिकाणी आपण करावा. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदली केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? म्हणून त्याप्रमाणे उदाहरणामध्ये अगोदर जो मालक आहे, मालकाला त्याप्रमाणे त्या ठिकाणी मजुराच्या ठिकाणी आपण नेऊन ठेवलं आणि मजुराला जर मालक केलं तर ते मजूर असलेला म्हणजे मालक झालेला अगोदर मजूर होता, पण त्या मालक झालेला आहे आता. म्हणून त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय केलं की तशा प्रकारचं म्हणजे त्या मजुराला म्हणजे त्या मजूर झालेल्या मालकाला मजुराच्या काय अडीअडचणी आहेत हे त्याच्या लक्षात येईल. कारण त्यानं काय केलं किंवा जीवन जगलेलं आहे, संपूर्णपणे मजुरीचं जीवन जगलं असल्यामुळं या परीने त्याप्रमाणे तशा प्रकारचं त्या मालकाला कळून शिकतं किंवा या मजुरांच्या कोणकोणत्या अडीअडचणी आहेत. आणि या मालक झालेला जो मजूर आहे पुन्हा नंतर त्याला कळतं किंवा तशाप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी मालक असताना आपण कशा प्रकारचं वर्तन केलं, या लोकांना कशा प्रकारची वागणूक आपण दिली. म्हणून या परीने माणसानं स्वतःला जीवनामध्ये त्या ठिकाणी जर एक वेगळ्या प्रकारचं त्याप्रमाणे आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये मत जर निर्माण करायचं असेल तर या परीने काय करावं, पण लोकांच्या स्वभावाचा विचार करावा, लोकांची मनस्थिती त्या ठिकाणी ओळखावी आणि या परीने त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. अशा प्रकारे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला या रूपक कथेचे ज्या उलगडा आहे तर वि. स. खांडेकर यांनी अनेक अशा प्रकारच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. तर या परीनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी जेवढे केवढे धडे तुम्हाला मी शिकवलेले तर या स्वाध्यायामध्ये याच्या म्हणजे पाठाच्या खाली असलेले जे धडे हे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपण काय करावं किंवा म्हणजे वर्गपाठासाठी त्या ठिकाणी एक वही करावी आणि जेवढे केवढे धडे आपण शिकवलेले आहेत तर ते वर्गपाठाच्या खालचे सगळे प्रश्नाची उत्तरे त्या ठिकाणी त्या वहीमध्ये काढावेत आणि गृहपाठासाठी एक वही त्या ठिकाणी आपण करावी. आणि या गृहपाठाच्या माध्यमातून याप्रमाणे आपल्याला एक प्रत्येक पाठावर त्या ठिकाणी मी गृहपाठ देण्याचा मी म्हणजे देणार आहे. तर पहिल्या हा गृहपाठ जो आहे तर हा गृहपाठ मी तुम्हाला देणार आहे आणि या पद्धतीने त्या गृहपाठाची म्हणजे सविस्तर अशा प्रकारची मांडणी आपण गृहपाठाच्या वहीमध्ये 100 पेजेसची वही त्या ठिकाणी गृहपाठाला करा आणि मी सांगितलेला गृहपाठ त्या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. मग याप्रमाणे गृहपाठाला घ्या. सोमत मधलं माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते. म्हणजे माणसाचा जो स्वभाव आहे हा स्वभाव त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी त्या स्वभावामध्ये बदल होत नसतो. हे पाठाच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं. म्हणजे सोबत मधलं हे गृहपाठासाठी त्या ठिकाणी काय करा, हे गृहपाठाला लिहा. तर हा पाठ संपला. धन्यवाद. पुढच्या तासाला पुढचा पाठ त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया.